कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयामधील डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणाचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सिझेरियन प्रसूतीनंतर चुकीच्या पद्धतीने टाके घातल्यामुळे एका महिलेच्या पोटात गंभीर संसर्ग झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणातील आरोपांमुळे पुन्हा एकदा केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मुलीची आई बोलते मी। तर माझ्या मुलीला इथे कल्याणला केडीएमसी हॉस्पिटलला आणलं होतं मी, पण 4 दिवस या लोकांनी ठेवून आम्हाला इमर्जन्सी टिटवाळ्याला पाठवलं। तर त्या टिटवाळ्यावाल्यांनी तिचं सिजर केलं, तर ते टाके चुकीचे घातले। तर आता हिला पॉयझन झालं। आता आम्ही काय करायचं सांगा? आमच्या मुलीला उद्या काय कमी जास्त झालं तर आम्ही काय कुठे द्यायचं, काय करायचं? याचं कोण काय करणार? याचं तुम्ही सांगा तर आम्हाला। आम्ही काय करायचं याचे? डॉक्टर म्हणतात सिजर मध्ये पू झालेला आहे, टाके चुकीच्या पद्धतीने घातलेले आहेत त्या लोकांनी। लोकांनी इमर्जन्सी म्हणून टिटवाळ्याला पाठवलं। टिटवाळा आपला केडीएमसी हॉस्पिटलच आहे, तर त्यांनी तिकडे पाठवलं। तर तिकडे त्यांची डिलिव्हरी केली, मुलगी झाली माझ्या बाचीला। तर त्यानंतर त्यांनी सिजर केल्यानंतर त्यांनी आपल्या ऑपरेशन करायचं होतं। ऑपरेशन केलं त्यानंतर आम्ही सिजर ते टाके ना त्यांनी टाके टाकले। ते टाके एकदम गोदडी शिवतो ना आपण, तसे टाके टाकले। आणि ते टाके आज माझे पिकलेत भाचीचे। आज भाची एकदम कळवळते आणि ते टाके पूर्ण पिकलेले आहेत।